नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटना 18 महिन्याच्या डे थकबाकीची मागणी अनेक दिवसांपासून करत आहे, परंतु सध्या त्या संदर्भात कोणत्या आशा नाही. संसदेत विरोधकांनी कोरोना काळात थांबवलेल्या डे थकबाकीबाबत प्रश्न विचारले, परंतु सरकारने स्पष्टपणे नकार दिला आहे. मान्सून सत्रात सरकारकडून डे थकबाकीची मंजुरीची अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही. सरकारने स्पष्ट नकार देऊन केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिन्याच्या डे थकबाकीची प्रतीक्षा आता संपणार नाही असे दिसते. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी 18 महिन्याच्या डे थकबाकीबाबत प्रश्न विचारला असता वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी धक्कादायक उत्तर दिले. त्यांनी सांगितले की कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 18 महिन्याचे डे थकबाकी थांबविण्यात आले होते. त्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात आता डे वाढ किती होईल हा प्रश्न उपस्थित होत आहे. असा अंदाज आहे की यावेळी केंद्र सरकार डीएमध्ये 3% वाढ जाहीर करेल. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यावेळी मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, तथापि अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिवाळीपर्यंत डीए वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आता त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनाची पुनर्विचार करणे आवश्यक आहे. डीए थकबाकी मिळणार नसल्याने वेतनवाढीचा अन्य उपाययोजनांचा विचार करावा लागेल. बजेट नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तर अशापैकी सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.